सिद्धेश्वर तीर्थाचा, ज्याच्या शौर्याची, पराक्रमाची आणि गौरवाची गाथा सांगणारी कमी पडतात पुस्तकांची पाने. शब्दांची मर्यादा संपते, कवींची कल्पना ठप्प होते. चला आज मी त्यांच्याबद्दल सांगते. पावन पवित्र धर्मस्थळ पुराणात जे वाचायला मिळतात त्या शेकडो तीर्थस्थळांचे पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी केली उभारले. त्याच दिव्य तीर्थस्थळांपैकी एक वेरूळचं शिवालय सरोवर वा म्हणा अहिल्याबाई होळकर तलाव. 12व्या ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव तीर्थ येथील पवित्र जलकुंड. जी आहे धाडस, शौर्य आणि पराक्रमाची प्रतीक, लोककल्याण, धर्मरक्षण आणि वैभवपूर्ण ऐश्वर्याची आहे संपूर्ण व्याख्या. माझे पुण्य कर्मच की मी घडलो त्याच पुण्यश्लोकी राणी अहिल्याबाईंच्या हाती. शुभ दिवस 31 मे इसवी सन 1725. उजळले भारताचे भाग्य, उजळले पुन्हा एकदा महाराष्ट्राचे सौभाग्य. जिल्हा अहमदनगर, तालुका जामखेड, ग्राम चोंडी. गावाचे पाटील श्री मंगोजीराव शिंदेच्या घरी हल्ला पाळला. त्यांची पत्नी श्रीमती सुचिता शिंदेने दिला एका अवतारी कन्येला जन्म. नाव अहिल्याबाई शिंदे. त्या काळी मुलींना शिक्षणाचा नव्हता अधिकार, ना त्यांच्यासाठी शाळा अथवा गुरुकुलची व्यवस्था. परंतु श्री मंगोजीराव शिंदे होते द्रष्टेपणे आणि प्रशासक. स्वतः त्यांनी संकल्प केला आपली मुलगी अहिल्याला शक्य ते सर्व शिक्षण देण्याचा. अक्षर ओळखपासून सुरू झालेल्या शैक्षणिक प्रवासात पुढे शास्त्रांच्या ज्ञानाचाही समावेश झाला. थोडी मोठी होऊ लागताच अहिल्या घेऊ लागली शस्त्र चालविण्याचे धडे. बालिका अहिल्या होती खूप समर्पित, कष्टाळू आणि पराक्रमी. पारंगत होत गेली प्रत्येक युद्धे तीव्रगती. बालपणी अवघ्या 8व्या वर्षी अहिल्या विवाहबद्ध झाली. मारव्याचा मराठा राजा मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकरशी. खंडेराव देखील तेव्हा अवघ्या 10 वर्षाचेच बाल. बाहुल्यांशी खेळण्याच्या वयातच अहिल्याबाई शिंदे बनली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, एका राजघराण्याची सून. मराठा होळकरांच्या राज्याची सीमा दुसऱ्या राजघराण्यांच्या तुलनेत लहान होती. राजधानी इंदोर तेव्हा छोटंसं शहर, पण होळकर राजांची महती आणि ख्याती मोठी होती.
पराक्रम मोठा होता. होळकर राजघराण्याच्या स्त्री पुरुषांमध्ये नव्हता कोणताच भेदभाव. भारताचे हे सौभाग्यच म्हणावे की होळकर राजघराण्यात पुण्यश्लोक अहिल्याबाईंना देखील तेच आनंदमयी वातावरण लाभले जे तिला आपल्या वडिलांच्या घरी मिळाले. जर असे नसते झाले तर होळकर राजघराण्याला मिळू शकला नसता एक पराक्रमी शासक, आणि भारत देखील लुटला असता पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या परोपकारी कर्तृत्वापासून, त्यांच्या साहसी कार्यवाहीच्या सुंदर परिणामांपासून, युद्ध कौशल्याच्या त्यांच्या अनुकरणीय उदाहरणांपासून. राजेशाहीच्या झगमगाटात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी हरवू दिले नाही आपले वैभवशाली गुण. आपले व्यक्तिमत्व सुधारतच राहील. राज्यकारभाराचे कौशल्य आत्मसात करत राहील. सन्मान आणि गौरवाच्या सर्वोच्च मानकांचे अधिकरण करत राहील. धैर्य, शौर्य, शिस्त आणि प्रशासकीय गुण तर पुण्यश्लोक अहिल्याबाईंना लहानपणापासूनच मिळाले. वेळ पुढे सरला. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी मुलगा मालेराव आणि कन्या मुक्ताबाई यांना जन्म दिला. सन 1754 उजाडले. दुःख आणि आव्हानांनी भरलेली एक कठीण वेळ आहे. होळकर यांना वीर मरण प्राप्त झाले. पण वीरांच्या सहचरणी अश्रू ढाळत नसतात. पुण्यश्लोक अहिल्याबाई तर वीरांची वीर वीरांगना होती. स्वतःला आणि कुटुंबालाही सावरले. संकटात संयमतेचा मंत्र अंगीकारला. धैर्य आणि शौर्याची परीक्षा घेणारी ती कठीण वेळ आहे. 1766 चा काळ होता. कुंभेर युद्धात वडिलांसारखे सासरे मल्हारराव होळकर यांचाही मृत्यू झाला. प्रश्न होता, काय होळकर साम्राज्याची घडी विस्कटणार? उत्तर होते, नाही. कोण होणार होळकर साम्राज्याचा शासक? तर होते पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर. परंपरेला छेद दिला गेला. विरोधात उठलेले स्वर नाकारले गेले. शतकानुशतकाच्या पुराणमतवादी प्रथेला मोडीत काढले. राणींनी न डगमगता सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली. जनतेच्या हितासाठी, धर्म रक्षणासाठी, राजघराण्याचा शौर्यपूर्ण इतिहास अबाधित ठेवण्यासाठी. शासक बदलला आणि बदलली सत्तेची रंगरूप ही शैली देखील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सत्तेवर आरूढ होताच भाग्य बदलले. न केवळ माळव्याचेच तर संपूर्ण भारताचे.
हुशारी, उत्सुकतेपणा, प्रशासकीय कौशल्य आणि दृढनिश्चय याला आपली ढाल बनवली. पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकरांनी युद्ध कौशल्यांत पारंगत तुकोजी रावांना नेमला आपला सेनापती. पण युद्धात स्वतः देखील उडी घेत होत्या वीरांगना अहिल्याबाई. हत्तीवर होऊन स्वार, घेऊन हातात तीर तलवार. महाराणीने महाराचा विस्तार केला. नर्मदा तट महेश्वरला आपली राजधानी बनवली. राज्य रक्षणाच्या पलीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी धर्मरक्षण, लोककल्याण, सामाजिक समतेचा दृढ प्रण घेऊन सत्ता हाती घेतली. देवाधिदेव महादेवाच्या निस्सीम उपासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराच्या शिल्प सौंदर्याला नवे आयाम देणे सुरू केले. महेश्वर पासून तर इंदोर येथील मंदिर, देवालय, तलाव यांचा जीर्णोद्धार तर केलाच. आश्चर्याची गोष्ट ही की एकट्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या सर्व प्रमुख तीर्थस्थळी बांधली नवी मंदिरे. जुन्या मंदिराचा केला जीर्णोद्धार. काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, उंच हिमालय पर्वतावरील बद्री नारायण पासून तर दक्षिणेला रामेश्वर पर्यंत, पश्चिमेकडील द्वारकेपासून तर पूर्वेला जगन्नाथपुरी पर्यंत देशात असे एकही प्रसिद्ध तीर्थ नाही ज्यांचा त्यांनी जीर्णोद्धार केला नाही. मुघल आक्रमक औरंगजेबाने ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी अपार यशकीर्ती मिळवली. महाराणीने राजकीय संपत्तीला प्रजेची संपत्ती मानली आणि स्वतःला तिचा रखवाल लावला. वैभव आणि ऐश्वर्य त्यागून धर्मरक्षण, लोककल्याण आणि सामाजिक समतेच्या सर्वोच्च आदर्शांचे पालन करण्यात आपले संपूर्ण जीवन केले समर्पित. असे दुसरे उदाहरण कुठेही नाही. जगातील प्रसिद्ध इतिहासकारांनी महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची तुलना रूसची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गरेट यांच्याशी केली. 13 ऑगस्ट 1795 आपले नश्वर देह त्यागून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे जग कायमच सोडून गेल्या. पण स्थिरावल्या हिंदुस्थान वासियांच्या हृदयात सोडून गेल्या अगणित अखंड खुणा, ज्या ऐकवत राहतील त्यांच्या अकल्पनीय, अविश्वसनीय अनंत कथा. परोपकारी राणी, पराक्रमी योद्धा, यशस्वी शासक, धर्मपारायण राणी अशी होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आपल्या अविश्वसनीय, अकल्पनीय, अद्भुत कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या हयातीतच मिळवली देवी उपाधी.
देवीच्या गाथा कितीही वेळा कुठेही ऐकायला मिळाली तर थोडेच आहे. ज्याने भारत मातेला दैवी गुणांनी युक्त अशी देवी दिली, कृतज्ञ राहा त्या काळाचे. ज्या क्षणी त्यांची गाथा ऐकत असाल, कृतज्ञ व्हा त्या क्षणाचे.